म्हणजे अक्षरशः लाज वाटली. हे जे पोलीस आसा ती मारहाण जी करता आसा विद्यार्थ्यांका, पोलीस कशासाठी असता? संरक्षणासाठी असता. आम्ही पोरी जी असो ती रात्रीचे अपरात्री फिरतो, बिनधास्त फिरतो. कशाक? तुमच्या विश्वासावरती फिरतो. काल मी व्हिडिओ बघितले की तीच पोलीस आमच्या पोरींका सुद्धा अक्षरशः मारता, इज्जत ठेवत नाही. आंदोलन जो झाला तो स्ट्रॅटेजीने झाला एक. आणि अभिजित दिपके जो आंदोलन करतात तो म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रॅटेजीज नाहीये तेवढा, ऑर्गेनाइजेशन नाहीये तेवढा असं बोलतात. कल सब हर जगह नंबर 1 पर राहुल गांधी अलग अलग ट्रेंड कर रहे थे, तो ये जो ट्रेंड हो रहा है पूरा डाइवर्ट कर दिया गया। अतिशी का उस पर ट्वीट आता है, आम आदमी पार्टी के अतिशी, उनका ट्वीट आता है कि बीजेपी कांग्रेस एक ही है, और ये पूरा मतलब डाइवर्ट ही कर दिया गया, राजनीति बना दिया गया। बच्चों का मुझे जहाँ तक लग रहा है कि बच्चों का इस्तेमाल किया जा रहा है, और अभिजीत दीपके आने वाले टाइम पे कोई ना कोई पार्टी में हमें जरूर दिखेंगे, खास करके आम आदमी पार्टी में। आपली लोकशाहीची जी काही फ्रेमवर्क आहे ती किती पण ढिली काही होते, ती तुटलेली नहीं है। सरकार को इतना क्या प्रॉब्लम है मुझे समझ भी नहीं आता है। कई सरकारें हैं वो ऐसे प्रोटेस्ट हैंडल करती हैं। इस सरकार को खिलाफ में कोई किसी ने कुछ बोल दिया तो एकदम से उनको लगता है कि कुछ तो हो गया है, सरकार को पलटाने की साजिश है, विदेशी ताकतों का हाथ है, न जाने उनके दिमाग में कुछ बैठा हुआ है। राजनीति होगी, राजनीति से डरते क्यों? आप राजनीति में हो, इसका पॉलिटिकल फायदा किसी ने भी लो। इशू तो खत्म नहीं होता। इशू क्या है? नीट की एग्जाम है, पेपर लीक है, यहाँ पे तो हर चीज लीक हो रही है, तो इंफॉर्मेशन लीक हो रही है। जो वाइटल ऑर्गेनाइजेशंस है इस देश के, हाँ सेना, फिर उसके बाद में मिलिट्री इंटेलिजेंस, इसकी इंफॉर्मेशन लीक हो रही है। तो आप किस बात को लेके इतनी चिंतित है? और लीक करने वालों में आरएसएस से जुड़े कुछ कार्यकर्ताओं का भी सहभाग दिखा। तो जो सरकार के कंट्रोल में चीजें होती हैं उसको सरकार को उसी सहजता से भी लेना चाहिए। आंदोलन शुरू है, और साथ ही साथ ये जो जेनजी प्रोटेस्ट है ये एक क्रिएटिव प्रोटेस्ट कहूँगा मैं इसे, जहाँ पे हमें कई सारे क्रिएटिव वहाँ पे मीम्स देखने को मिले। जहाँ पे आज मैं खुद कवर करने जब मुंबई के चेंबूर में गया, जहाँ पे एक लड़की एक काफ़ी बोल्ड स्टेटमेंट, बोल्ड मीम लेके आती है, जहाँ पे लिखती है कि जितना हमारा पैड लीक नहीं होता उससे ज़्यादा हमारे इंडिया में पेपर लीक होते हैं, और नीचे विस्पर का पैकेट बनाया गया था, जो काफ़ी मुझे बोल्ड लगा, क्रिएटिव लगा। और भी कई सारे जो मीम्स देखने मिले जो कि अच्छा है, अपने आर्ट के थ्रू अपना एक्सप्रेशन एक्सप्रेस कर रहे हैं, वो अपनी बातें एक्सप्रेस कर रहे हैं, जो कि एक हेल्दी वे होता है। पर वो धीरे धीरे जो एक आर्टिस्टिक प्रोटेस्ट था वो धीरे धीरे हिंसा का रूप लेता है, काफ़ी घसीटा जाता है, और वो धीरे धीरे एक अलग मोड ले लेता है, जहाँ पे पेरेंट्स रो रहे हैं, बच्चे रो रहे हैं, घसीटा जा रहा है। बच्चों को ऐसे ट्रीट किया जैसे कि वो कोई आतंकवादी हैं। एक बच्चा जब उसे घसीट के लेके जाया गया तब वहाँ पे वो बेहोश हो जाता है, तो उसका दोनों पैर पकड़ा जाता है, दोनों हाथ पकड़ा जाता है, मेरे आंखों के सामने हुआ ये। उसे जब लेके जाया गया तो फिर वो गिर जाता है बीच में, पुलिस वालों के हाथ से छूट जाता है वो। अब वो गिरता है तो चोट लगती है, फिर वो बेहोश हो जाता है। फिर मैं जब जाता हूँ वहाँ पे, सर वो बेहोश हो गया, मैं चिल्ला रहा हूँ वहाँ पे, सर वो बेहोश हो चुका है, सर पानी दीजिए, पानी दीजिए। हाँ देता हूँ। और बगल में उनकी माताजी खड़ी थी वहाँ पे, वो कहती है कि मेरा माझा मुलगा है थे। और वो देख के मुझे ऐसे मेरे हाथों के रोंगटे भी खड़े हो रहे सोच के। और ये अब तक का मुझे अभी 2 साल हो गए। इससे पहले मैंने मनोज जरांगे प्रोटेस्ट कवर किया था, जहाँ पे गाँव के ग्रामीण भागों से आए थे लोग, जहाँ पर उन्होंने कवर किया, अपनी रोटी लेके आए थे, भाकरी लेके आए थे, मिर्ची की जो ठिस्सा होता है वो लेके आए थे। वो देख के हर जगह अलग अलग इमोशन होते हैं, इसमें भी इमोशंस थे, इसमें भी कई सारे हमें देखने को मिले। पर ये प्रोटेस्ट एक मुझे काफ़ी पसंद आया प्रोटेस्ट, क्योंकि हम भी एक जेंजी हैं, वो भी जेंजी हैं, तो काफ़ी रिलेट हो रहा था। पर एज कंपेयर करूँ तो मैं रवि सर से पूछना चाहता हूँ कि सर आपने कई सारे प्रोटेस्ट आपने देखे हैं, आपने कवर भी किए हैं, और तब के प्रोटेस्ट कैसे होते थे और अभी के प्रोटेस्ट कैसे हो रहे हैं, आप बता सकते हैं, कोई डिफ्रेंशिएट कर सकते हैं? एक बात है कि मतलब मुझे याद है कि प्रोटेस्ट कवर करने से पहले मैंने प्रोटेस्ट किए भी है। तो मैं जब स्टूडेंट था तो उस वक्त पे मुझे याद है कि एक फोटो भी है मेरे इसमें, एक ब्लैक एंड वाइट। तो उस वक्त पे हम लोगों ने अमिताभ बच्चन का वो आया था, स्टार ट्रेक नाम का आया था, स्टार हंट था वो। तो उसमें बहुत सारे लोगों से उन्होंने पर फॉर्म पैसा इकट्ठा किया था, और फिर उसमें लगने वाले थे 2-4 लोग, वो भी उनके सेट थे। लेकिन बहुत सारे लोगों ने सपने खरीदे थे और उसमें बहुत सारे लोगों ने पैसा खर्च किया था। तो हमने वो यूथ की आवाज़ उठाने के लिए कि ये शोषण है, ये चीटिंग है, तो इसके खिलाफ हम लोगों ने आंदोलन किया था। तब टाइम्स ऑफ इंडिया से लेके हर न्यूज़पेपर पे फ्रंट पेज पे फोटो था, हम लोगों ने स्टार ट्रेक के फॉर्म को जलाया था। तो मुझे लगता है कि जो जेंजी हो या फिर बाकी
कोई भी हो, जब आप स्टूडेंट एज में होते तो आपका खून तो खौलता है। पिछले कई सालों से माहौल ऐसा था कि लोग एक्सप्रेस नहीं हो रहे थे, लोग डर रहे थे आगे आने में, बात करने में डर रहे थे। तो ये एक इशू था जो हर किसी को कनेक्ट कर रहा है, क्योंकि कई बार अब जैसे आज राहुल गांधी ने प्रेस कॉन्फ्रेंस की थी तो उन्होंने कहा कि 150 से ज़्यादा पेपर लीक हो चुके हैं। तो 150 से ज़्यादा पेपर लीक हो चुके हैं। हमारा शिक्षा का जितना बजट है लगभग उससे ज़्यादा पैसा लोग प्राइवेट ट्यूशन क्लासेस पे खर्चा कर रहे हैं। और मैं खुद अब देख रहा हूँ, मेरे बच्चे अभी पढ़ रही है, तो एजुकेशन का खर्चे का पैटर्न भी बदला है। अब प्राइवेट ट्यूशन क्लासेस या फिर इंस्टीट्यूट्स भी बहुत इतनी फीस लेते हैं जितने फीस में तो हमारा पूरा कॉलेज निकल गया था। मतलब बचपन से लेकर कॉलेज निकल गया था, उतना ही 1 साल की फीस होती है। तो मुझे लगता है कि ये सारा देखते हुए ये जो एंगर है, तो इसको एक चैनलाइज तरीके से सड़कों पे आना, इसमें मुझे कुछ बुरा नहीं लगता है। सरकार को इतना क्या प्रॉब्लम है मुझे समझ भी नहीं आता है। कई सरकारें हैं वो ऐसे प्रोटेस्ट हैंडल करती है। इस सरकार को खिलाफ में कोई किसी ने कुछ बोल दिया तो एकदम से उनको लगता है कि कुछ तो हो गया है, ये अब सरकार को पलटाने की साजिश है, विदेशी ताकतों का हाथ है। तो न जाने उनके दिमाग में कुछ बैठा हुआ है। ये तो डेमोक्रेटिक प्रोसेस है, आप उसी डेमोक्रेटिक प्रोसेस से आए। बीजेपी गवर्नमेंट में कई लोग हैं, मैं खुद बीजेपी बीट कवर करता था, ये लोग रोज मोर्चा आंदोलन करते थे, रोज अपने पार्टी ऑफिस के बाहर प्ले कार्ड लेके खड़े रहते थे। आप जो करते हुए बड़े हुए हो मोर्चा आंदोलन, आज लोग कोई ना कोई तो करेगा, वो स्पेस तो कोई ना कोई लेगा, उसको इतने डरने की क्या क्या बात है। लेकिन मुझे लगता है कि फर्क तो बहुत आया हुआ है। मतलब जो पहले के प्रोटेस्ट में जो एंगर हुआ करता था, अब वो क्रिएटिव बना है। मैंने आज मतलब कल पूरे 1 हफ्ते से इंस्टाग्राम और बाकी के इसमें, क्योंकि सोशल मीडिया है अब, तो फीड्स में आपको इतने क्रिएटिव स्लोगन्स आ रहे हैं और बहुत गाने आ रहे हैं, लोगों ने गाने बनाए हुए हैं, म्यूजिक चल रहा है। मैंने एक यूके में देखा था और मैंने ब्रसेल्स गया था, तब हम लोगों ने यूरोपियन पार्लियामेंट के बाहर के प्रोटेस्ट देखे थे। वो भी ऐसे इनोवेटिव होते थे, वहाँ पे एक एक आदमी अपना एक स्पीकर लेके आके, गिटार लेके आके अपना प्रोटेस्ट करता था। तो थोड़े इनोवेटिव, कोई बियर का ग्लास लेके प्रोटेस्ट कर रहा है। अभी यहाँ पे बर्गर खाया तो एक को निकाल दिया, लेकिन वहाँ पे अपना बियर का ग्लास लेके बैठ के वो प्रोटेस्ट करते थे। तो ऐसे बहुत सारे अलग अलग इनोवेटिव तरीके विदेशों में होते हैं, अपने देश में ये आ रहा है। और मुझे नहीं लगता है कि मतलब इसमें कोई सरकार पलटने की साजिश और ये वो सब जो दिमाग में बैठा हुआ है, सरकार इसको थोड़ा सा हटा के अगर देखे तो इनको आपको प्योर स्टूडेंट्स का एंगर देखेगा, उनकी क्रिएटिविटी देखेगी। आपको एंजॉय भी करना चाहिए ना। आपके खिलाफ अगर आपको खिलाफ कोई प्रोटेस्ट कर रहा है तो आप जाओ, सुनो। जैसे स्टूडेंट्स को मैंने देखा कि पुलिस लाठीचार्ज कर रही है और जाके खड़ा रह रहा है, हाँ कि मारो मुझे मारो। तो वो अगर ये दिखा सकता है, करेज दिखा सकता है, तो गवर्नमेंट को भी करेज दिखाना चाहिए। आपके हाथ में तो सिस्टम है, आपके हाथ में तो कोर्ट है जो सुनने से इनकार कर देता है कि नहीं हमको नहीं सुनना है। तो आपके हाथ में सब है, तो आपके पास में करेज भी होना चाहिए और करेज आपको दिखा के लोगों को सुनना चाहिए कि ठीक है आपका गाना आप मुझे सुनाओ, मैं सुनूंगा आपका गाना, मेरे खिलाफ है लेकिन मैं सुनूंगा, आप बताइए मुझे आप कि आपके स्लोगन्स। तो आपको एंजॉय भी करना चाहिए। मुझे लगता है कि सत्ता पे बैठे हुए लोग बहुत रिजिड हो चुके हैं। अगर मैं कहूँ तो कल का दिन पूरा दिन देखा जाए, हम कल किसी ने भी सोनम वांगचुक का नाम नहीं लिया, किसी ने पेपर लीक के बारे में बात नहीं किया, किसी ने छात्रों के बारे में बात नहीं किया जिन्होंने लाठीचार्ज का उसके जो मारहानी जो सहे उन्होंने, साथ ही साथ टीयर गैस फेंका, उस पर किसी ने बात नहीं किया। कल सब हर जगह नंबर 1 पर राहुल गांधी अलग अलग ट्रेंड कर रहे थे। तो ये जो ट्रेंड हो रहा है पूरा डाइवर्ट कर दिया गया। अतीशी का उस पर ट्वीट आता है, आम आदमी पार्टी के अतीशी, उनका ट्वीट आता है कि बीजेपी कांग्रेस एक ही है। और ये पूरा मतलब डाइवर्ट ही कर दिया गया, राजनीति बना दिया गया। बच्चों का, मुझे जहां तक लग रहा है कि बच्चों का इस्तेमाल किया जा रहा है। और अभिजीत दीप आने वाले टाइम पे कोई ना कोई पार्टी में हमें जरूर दिखेंगे, खास करके आम आदमी पार्टी में। क्या हो सकता है सर? देखिए, राजनीति से हटके कुछ नहीं होता, हर चीज में राजनीति होती है। सो ह्यूमन बीइंग इज अ पॉलिटिकल एनिमल, तो होगा, पॉलिटिक्स तो होगा इसमें। अब किसका फायदा होगा किसका नुकसान होगा ये
हम गेस कर सकते हैं, लेकिन आने वाले दिनों में और ज्यादा क्लियर हो जाएगा। इसके पीछे कॉकरोच जनता पार्टी के पीछे अपनी एक कहानी है। भारत के सीजीआई ने बोल दिया युवाओं को, बेरोजगार इनको, कि कॉकरोच, वहां से इसका जन्म हुआ। तो ऐसे सिचुएशन में जब एक स्पेशल सर्कमस्टेंसेस में ये कॉकरोच शब्द आया है, उसके पीछे एक भावना आई, एक आंदोलन आया। अब उसके साथ में राजनीति भी आएगी। अब बीजेपी राजनीति नहीं कर रही है क्या? आप आपके शिक्षा मंत्री का इस्तीफा नहीं ले रहे, आप फेस नहीं कर रहे, आप कह रहे हो कि सब ठीक है, हमने कार्रवाई की, हमने ये किया, हमने वो किया। आज से तो फिजिक्स वाला के वीडियोस भी बीजेपी का हैंडल ट्वीट कर रहा है। सो आप प्रोपोगंडा भी कर रहे हो, आप लोगों को एंटी नेशनल बोल रहे हो, स्टूडेंट्स को एंटी नेशनल बोल रहे हो, उनको कह रहे हो कि आप देश के खिलाफ आंदोलन कर रहे हो, देश के खिलाफ बात कर रहे हो। तो जो सत्ता के खिलाफ है उसको देश के खिलाफ, धर्म के खिलाफ ये बताने का एक नया फैशन है। तो ये राजनीति नहीं है। किसी और ने आवाज उठाई तो सब लोग बोलते कि आप राजनीति मत करो। मुझे लगता है इस देश में राजनीति करने का अधिकार सबको है। आप किसी को बोल नहीं सकते कि आप पॉलिटिकल स्टैंड मत लो, आप किसी को बोल नहीं सकते कि आप पॉलिटिकल पार्टी में मत जाओ। आप गवर्नमेंट ऑफिसर्स को तक चुनावी प्रक्रिया से दूर नहीं रख सकते हैं। वो भी पार्टी होते हैं, वो भी चुनावी इसमें हिस्सा लेते हैं। अब तो कई अधिकारी तो बीजेपी के फॉर्म बांटते हुए भी हम उन्हें देखे हैं। तो क्या ये राजनीति नहीं है? राजनीति होगी। राजनीति से डरते क्यों? आप राजनीति में हो। अगर समंदर में रह के, तालाब में रह के आप मगरमच्छ से डर रहे हो तो ये कैसे चलेगा? आपके दिमाग में कोई डर बैठा हुआ है। मुझे लगता है कि ये डरे हुए लोग हैं। तानाशाह होता है वो डरा हुआ होता है, तो ये डरे हुए लोग हैं। तो डर इनका बार बार उभर के आता है। किसी ने कहीं पे खुद पिक कर दिया तो ये डर जाते हैं कि नहीं ये तो साजिश है। कोई साजिश नहीं है। अचानक से हो गया, आपका दरवाजा बंद हो गया तो आवाज आ गई। तो लेकिन हर चीज में इनको साजिश दिखती है। तो मुझे लगता है कि यही सब कुछ है। तो क्या अभी कल जाके दीपके ने कोई पॉलिटिकल पार्टी ज्वाइन भी कर ली तो गलत क्या है? क्या गलत है उसमें? करनी चाहिए। तो मुझे लगता है कि इसका पॉलिटिकल फायदा किसी ने भी लो, इशू तो खत्म नहीं होता। इशू क्या है? नीट की एग्जाम है, पेपर लीक है। केवल नीट नहीं है, अब यहाँ पे तो स्कूलों के भी पर्चे लीक हो रहे हैं। यहाँ पे तो हर चीज लीक हो रही है। तो इंफॉर्मेशन लीक हो रही है। आपके जो वाइटल ऑर्गेनाइजेशंस है इस देश के, हाँ, सेना, फिर उसके बाद में मिलिट्री इंटेलिजेंस, इसकी इंफॉर्मेशन लीक हो रही है। तो आप किस बात को लेके इतनी चिंतित है? और लीक करने वालों में हमने देखा है कि पिछले कई दिनों में आरएसएस से जुड़े कुछ कार्यकर्ताओं का भी सहभाग देखा। तो इतना क्यों डर रहे हो? ये प्रोसेस में आपकी एजेंसीज है, इसको ट्रैक कर सकती है। तो जो सरकार के कंट्रोल में चीज़ें होती हैं उसको सरकार को उसी सहजता से भी लेना चाहिए। तो मुझे लगता है कि जब आपके पास से गलती हुई तो आपने छोड़ देना चाहिए। कुर्सी का इतना मोह जो है वो क्यों है? और एरोगेंस है ना, ये यही हमने 2012 में देखा था। 2012 में जब अन्ना का आंदोलन चल रहा था उस वक्त पे कांग्रेस के कई नेता इसी तरह से बर्ताव कर रहे थे, इसी तरह से बात करते थे, इसी तरह से एरोगेंस उनका टीवी पे झलकता था। शायद सेंसिबल भी हो उनके हिसाब से कि कोई तीसरा आदमी मांग करे और हम इस्तीफा क्यों दें, इससे तो अराजकता फैल जाएगी। लेकिन उनका जो उस वक्त का बर्ताव था वो एरोगेंस में ही काउंट हो सकता था। तो आज भी मुझे लगता है कि सेम हिस्ट्री रिपीट हो रही है और वही एरोगेंस हमें दिखाई दे रहा है। सर, तुम्ही काँग्रेसचा विषय काढला म्हणून बोलते मी. गेल्या कित्येक दिवस आंदोलन चालू आहे, आपण बघितलं. त्या टायमाला काँग्रेसचा एकही नेता वगैरे दिसला नाही तिथे, किंवा राहुल गांधीही नव्हते. आणि काल त्यांनी सडनली मोदीजींच्या बंगल्याच्या बाहेर जाऊन आंदोलन सुरू केलं. सर, असं कुठेतरी बोलतात की अभिजित दिपके जे आहेत ते आपमध्ये काम करत होते म्हणून काँग्रेस त्यांना एवढ्या दिवस सपोर्ट नव्हतं करत, असं बोलतात. आणि आता जेव्हा प्रकरण चिघळलंय तर तेव्हा जाऊन राहुल गांधी आहेत ते त्यांच्या सपोर्टला आलेत, असं बोलतात. सपोर्ट आणि विरोधातला मुद्दा मला वाटत नाही, हे सप्लिमेंटरी आहेत. कारण राहुल गांधींनी त्यांचे मुवमेंट याच्या आधी सुरू केलेली होती. कॉकरोच जनता पार्टी झाल्यानंतर त्याला एक वेगळं स्वरूप आलं होतं, त्याला जेनझी आणि पण पॉलिटिकल पार्टी म्हणून राहुल गांधीने कोटाला जाऊन विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला होता. सो मला असं वाटतं की काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे.
तो त्याचं राजकारण करणार आहे. सो काँग्रेसने कॉंग्रेस जनता पार्टीला सपोर्टच केला पाहिजे, त्याच्या आंदोलनात यायलाच पाहिजे, ह्या अशा मागण्या पण मला असं वाटतं की काही तर्कही नाहीत. अनेक लोकांचे वाद आहे त्याच्यावरनं, आणि जे आपण म्हणूयात की समविचारी लोक आहेत त्यांच्यामध्ये आपसात वाद आहेत की काँग्रेस का नाही गेले, राहुल गांधी का नाही गेले. मला असं वाटतं की राहुल गांधींना त्यांच्या स्पेसमध्ये खेळू द्यावा. राहुल गांधी त्यांच्या स्पेसमध्ये खेळत आहेत. हे तर कम्प्लिटली तरुणांचं आंदोलन होतं ना. हे तरुणांचं आंदोलन आहे. याच्यात आप असेल, लेफ्ट असेल, बीजेपी असेल, कोणी असू शकतं. ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला पार्टीचा टॅग नाही आहे, त्यावेळेला आपण ऑनेस्टली मान्य करून चालू की यांच्या मागे पार्टीचा टॅग नाही आहे. एक संशयाचा फायदा आपण देऊन टाकायला पाहिजे की नाही आहे कोणती पार्टी. जर कुठली पार्टी नाही आहे याच्या मागे आणि आपण असं गृहीत धरून चाललं तर त्यांना त्यांच्या स्पेसमध्ये खेळू द्यावं. म्हणजे राहुल गांधींनी तिथे जायलाच पाहिजे का, तर काही गरज नव्हती, आणि गेले असते तरी काही फरक पडला नसता. सो पण मला असं वाटतं की लाठीचार्ज झाल्यानंतर ह्या पूर्ण प्रकरणाची तीव्रता, व्याप्ती ही बदललेली आहे. लाठीचार्ज आणि ज्या पद्धतीचा लाठीचार्ज झाला हा निषेधार्ह आहेच. कुठलाही सेन्सिबल पॉलिटिशियन्स, कुठलाही राजकारणी, एखादं पालक किंवा विद्यार्थी पण असतील, ते कोणी सहन नाही करू शकत ना. तुम्ही मला सांगा, तुम्ही झोपलेत का कोण तेव्हापासून? हां, तुमच्या डोळ्यासमोर रात्री ते व्हिज्युअल्स येत नाहीत का? अनेक लोकांचे, आता मलाच अनेक लोकांचे रात्रभर मेसेजेस येत होते की झोप लागत नाही, सारखे व्हिज्युअल्स दिसत आहेत. सो तुम्ही सांगा ना, म्हणजे तुमचे स्वतःचे अनुभव सांगा. हो बरोबर. मग ज्या इंटेन्सिटीने हा लाठीचार्ज झालेला आहे त्याचे दोन पार्ट आहेत ना. एक आहे माझा प्रश्न मी मांडला, आणि मी वारंवार म्हणतो की सरकारचा ज्या वेळेला तुम्हाला खरा चेहरा ओळखायचा असेल, कोणी पण असेल, भक्त असतील, अंधभक्त असतील, फॉलोअर्स असतील, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, काय कोणी असू देत किंवा नसाल, पण तुम्ही एक बघा की तुम्ही ज्या पक्षावर जीव टाकताय, ज्या नेत्यावर जीव टाकताय, त्या पक्षाचा, त्या नेत्याचा खरा चेहरा जर तुम्हाला बघायचा असेल, शोधायचा असेल, तर तुम्ही एकदा व्हिक्टीम बनून बघा. तुम्ही ज्या वेळेला पीडित असता त्यावेळेला त्यांच्या समोरच्यांची रिॲक्शन काय असते, त्यावेळेला ते तुमच्याशी कसं वागतात. त्याचबरोबर तुम्ही एकदा कधीतरी त्यांच्या विरोधात आवाज उठवून बघा. त्यानंतर बघा की त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत. लोकांना स्तुतीपाठक पाहिजेत सातत्याने. जनतेकडनं पण त्यांना हीच अपेक्षा आहे की तुम्ही आमची वाहवा करत राहा, फक्त आम्हाला प्रश्न विचारू नका. ज्या क्षणी तुम्ही प्रश्न विचाराल त्या क्षणी तुम्ही कितीही जवळचे असाल त्यांना ते परके वाटायला लागतात. सो ह्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की पॉलिटिकल प्रोसेस, याचा राजकीय फायदा कोणाला पण होऊ दे, एक पॉलिटिकल प्रोसेस जरूर आहे ही. याच्यात नंतर पॉलिटिकल काय होईल मी सांगेन तुम्हाला, कारण अण्णाच्या आंदोलनाच्या वेळेला पण आम्ही हे सेन्स करत होतो की ही पॉलिटिकल प्रोसेसच आहे. त्यावेळेला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अचानक वातावरण का तयार झालं, काही कारण नव्हतं. भ्रष्टाचारातल्या महागाईच्या बद्दलचं होतं ते, तुम्ही 500 रुपयाचं लायसन्स वरनं पैसे द्यायला तयार आहे, पण अधिकारी 1000 मागतो. म्हणजे वरच्या 500 रुपयाच्या महागाईच्या विरोधात होतं ते. 500 रुपये द्यायची तयारी होती त्याची. पण त्यावेळेला सेम काळा पैसा आणि याच्यावर 2009चं इलेक्शन लालकृष्ण अडवाणींनी लढून पाहिलं होतं ना, पण तेव्हा तो मुद्दा झाला नव्हता. पण मला असं वाटतं की हे जे मुद्दे येतात हे पॉलिटिकल प्रोसेसचे मुद्दे असतात. याच्यानंतर राजकीय एक लढाई सुरूच होणार आहे, पण ही अर्ली स्टेज आहे. आज आपण पहिल्या स्टेजवर बोलूयात, नंतर हळूहळू बोलूयात ना, कारण हे नंतर सगळ्यांना लक्षात येईल की याच्या मागे कोण आहे, काय आहे. चर्चा अशी तर आहे की याच्या मागे RSS पण असू शकतं. हां, कारण त्यांना पण काही बदल घडवायचे आहेत. हे एवढं सिस्टमॅटिक आंदोलन आहे, एवढी लोक ऑटोमॅटिकली. तुम्ही मला सांगा, याच्या एवढे दिवस अख्खी भारत जोडो यात्रा केली राहुल गांधींनी, पण तुम्हाला कधी इन्स्टावर रील्स दिसल्या नसतील, सोशल मीडियावर ट्रॅक्शन दिसलं नसेल. सो अचानक हे ट्रॅक्शन वाढणं आज बीजेपीच्या मर्जीशिवाय तर होऊ शकत नाही. सो असं काय असतं, हाही आहे की कदाचित त्याच्या मागे बॅकएंडला बीजेपी सुद्धा आहे की त्यांना काँग्रेसची स्पेसेस संपवायचे. एक देशात एक अल्टरनेट असा विरोधी पक्ष आणायचा आहे की जो निवडणूक नाही लढणार आहे. हां, अपोजिशनची स्पेस अपोजिशनकडनं काढून घ्यायची आणि ती अशा माणसाला देऊन टाकायची जो लढणार नाही. तर असे पण आहेत. हे राजकीय आडाखे आहेत. हे राजकीय म्हणजे आपण ज्याला म्हणतो की याच्या पुढे जाऊन हळूहळू अनफोल्ड होईल हे, पण हे होईल. पण आजचा इश्यू त्यामुळे किल होता कामा नये. आजचा इश्यू विद्यार्थ्यांचा आहे, तर त्याच्यावरनं बिलकुल पण डिस्ट्रॅक्शन होता कामा नये. नाहीतर आज त्या विद्यार्थ्यांना आपली फसगत झाल्यासारखं, जसं अण्णा आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांना आज वाटतं ना आपली फसगत झाली, तसं आज ह्या स्टुडंट्सना, आज त्यांचा उत्साह, त्यांचा अँगर, त्यांचे कमिटमेंट आणि त्यांचा प्रश्न,
त्यांना असं वाटेल पुढे की ह्या पॉलिटिकल प्रोसेसने आपलं नुकसान केलं. त्यामुळे मला असं वाटतं की आज ही वेळच नाही आहे. म्हणजे आपण इशारा देऊ शकतो पण सध्या यामध्ये ते जाणं पण योग्य नाही. आजची लढाई विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची आहे, तिथपर्यंतच तो लिमिटेड राहायला पाहिजे. कदाचित याच्यातून एक लिडरशिप इमर्ज होईल आणि ती पॉलिटिकल प्रोसेसमध्ये जाईल. पण बाकी आलेले विद्यार्थी तर आता तुम्ही लोक तुमच्या पद्धतीने लिहित आहे तर तुम्ही काय पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते आहात का किंवा त्या पद्धतीने तुम्हाला तो अँगर आहे म्हणून करता ना. मीने रील केली, काय रील केली सांग हा. मी माझं ओपिनियन जे होतं ते शेअर केलं. म्हणजे काल 2 दिवसात जे काही झालं दिल्लीच्या जंतर मंतरला, पोलिसांचे लाठामार झाल्या, त्याच्यानंतर त्यांना अक्षरशः रक्त येईपर्यंत मारलं गेलं, टियर गॅसचे बॉल्स फेकले गेले. मग ते सगळं बघून रडायला आलं मला. मग तिथे जायला होत नाहीये. पण आपण सोशल मीडियाची सुद्धा पॉवर म्हटली जाते की सोशल मीडियाच्या पॉवरने सुद्धा कोण असं खाली पडू शकत नाही किंवा कोण हिरावून घेऊ शकत नाही. सोशल मीडिया सुद्धा एक पॉवरच आहे. मग ज्या लोकांना तिकडे जायला भेटत नाहीये, लढायला भेटत नाहीये, मग अशा आमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्या लोकांनी सोशल मीडियावरती आवाज चढवा. सोशल मीडियावरती आवाज चढवून सपोर्ट करा आणि न्याय भेटेल. मग तू काय केलं नेमकं? पण तू काय केलं? मी तू काय केलं बोलली, सांग. मी हेच संदेश दिला, मी हेच सांगितलं की तुझ्या स्टाईलने सांग ना, पण तू कसं केलं ते. मी माझ्या स्टाईलने म्हणजे मालवणी भाषेत बोलली मी. म्हणजे अक्षरशः लाज वाटली की मालवणीतच बोलू. हो मग अरे ओके. तर हे जे पोलीस असा ती मारहाण जी करता असा विद्यार्थ्यांका, तुमचीच मुलं असतील किंवा अजून विद्यार्थी असत जे शिकतात, पोलीस बनासाठी शिकतात. आणि आमचा एक म्हणजे आम्ही तुमच्याकडनं शिकतो. काय शिकतो तर पोलीस कशासाठी असतात? संरक्षणासाठी असतात. खास कर आम्ही पोरी जी असो ती रात्रीचे अपरात्री फिरतो, बिंदास फिरतो. कशा तर तुमच्या विश्वासावरती फिरतो. आणि काल मी व्हिडिओ बघितले की तीच पोलीस आमच्या पोरींका सुद्धा अक्षरशः मारता, इज्जत ठेवत नाही. मग काय फायदो की पोलीसचं शिक्षण घेऊन जर देशासाठी आमका लढायचं असा तर देशातल्याच नागरिकांका मारायचा, त्या पण न्यायासाठी. सो ह्या म्हाका चुकीचा वाटला जा काय पोलीस करता. म्हाका स्पेशली पोलिसांका ह्या सांगूचा असा की तुम्ही जा काय अंधविश्वास ठेवलास मोदी सरकारवरती, त्या सोडून तुम्ही एकाच बाजून आमचा विचार करा विद्यार्थ्यांचा की ते विद्यार्थी काय करतात. आम्ही अजूनपर्यंत तुमच्यावरती हात पण उचललो नाही. आम्ही फक्त मेम बनवतो आणि मेम थ्रू तुमका ट्रोल करतो असं. आणि फक्त आम्ही तिकडे शांत बसलो, उपाशी राहतात. अभिजित दिपके सर वगैरे खूप जण असत, उपाशी पण असत तिकडे. मग आम्ही जर काही करत नाही तर तुम्ही कशा हात उचलतास? तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. जर तुम्ही सपोर्ट केलास ना तर काहीतरी जाऊन ती मोदी सरकार सुद्धा घाबरत आणि आमच्या समोर येत आणि आमचे प्रश्न विचारित, समजून घेत की आमचा नक्की म्हणणं काय. यासाठी पैसे दिले का कोणी? अरे आरोप तर असा होतोय की चायना, पाकिस्तान, इकडून तिकडून सगळीकडनं पैसे येत आहेत. हा नाही, मग बघून मला तसं वाटलं की स्वतःहून केलाय. हा, मग तुला कोण पाकिस्तान, चायनातून पैसे नाही आले? नाही. हा, अरे हे सगळं तुला नाही सर, तुला विचारलं पण नाही कोणी? नाही. पाकिस्तान मधून फोन आला असेल ना? नाही. आता आपण कसं माझं असं आहे की आता जर का आपण आंदोलनाचा विषय बोलतोच आहे, तर आपण जर का मनोज जरांगेचं आंदोलन बघितलं जे त्यांचं होतं तेव्हा पण खूप नेते आले त्यांना भेटायला वगैरे, त्यांचं खूप नेत्यांशी बोलणं झालं. पण तेव्हा त्यांनी कोणत्या नेत्याला माईक वगैरे दिला नाही बोलायला. ते यायचे, भेटायचे, साधारणपणे त्यांच्याशी बोलायचे आणि निघून जायचे. पण इथे आता असं होतंय की या प्रोटेस्टमध्ये खूप नेते येत आहेत, खूप सेलिब्रिटीज येत आहेत भेटायला. म्हणून विषय असा होतोय की कुठेतरी ती गोष्ट सगळे नेते आपापल्या विषयी बोलतायत, आपल्या पक्षाविषयी बोलतायत आणि आंदोलनाला सपोर्ट करतायत. मग ती गोष्ट कुठेतरी भाजपला खटकती असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं जेव्हा सुरुवात झाली होती या आंदोलनाची, जेव्हा CJP आलं होतं तेव्हा अक्षरशः कॉक्रोच म्हणून त्यांनी सोडून दिलं होतं की हे लोक काय करणार. पण
बघता बघता आंदोलनाला एवढं म्हणजे एवढा क्राऊड येईल, एवढ्या लोकांचा सपोर्ट येईल हे कधी त्यांनी विचार केला नव्हता. आणि आता ते घडतंय तर कुठेतरी त्यांना ती गोष्ट बघवत नाहीये किंवा ती गोष्ट टोचतीये म्हणून कदाचित आता ते असे सगळे काही ना काहीतरी कॅम्पेन्स करतायत. कॅम्पेन्स करतायत. हा, पण हे आहे एक की साधारणतः एक भारतीय जनता पक्ष आणि या सगळ्यांचं एक नॅरेटिव्ह लिहिण्याचा एक प्रकार आहे की कुठलंही आंदोलन झालं, कुठलाही विषय आला की ते पहिल्यांदा पत्रकार देशद्रोही आहेत, आंदोलन करणारे देशद्रोही आहेत, ते हे मोर्चेवाले देशद्रोही आहेत, हे देशाच्या विरोधात कट करतायत, मग धर्माच्या विरोधात कट करतायत. सो देव देश धर्म याच्या विरोधात आहेत असं एकदा ठप्पा मारला की मग त्यांचं नॅरेटिव्ह लिहिणं, राष्ट्रवाद लिहिणं हे सोपं होऊन जातं आणि इश्यू मागे राहून जातो आणि वेगळ्याच अंगाला जातं. तर हे गेल्या 2014 पासून आपण पाहिलंय. आता मी हे एक्सपिरियन्स पण केले की म्हणजे पहिले पूर्वीच्या काळात जे पत्रकार राहायचे असं बोलायचे की नको पत्रकार यांच्या समोर काय बोलायला नको, म्हणजे हा विषय खूप मोठा होईल. आता पत्रकारांना बघितलं, अरे हा तर पत्रकार आहे, सोड जाऊ दे, असं होतं. आपल्याच आहे हे असं चित्र गोदी मीडिया असं झालं. असं चित्र दिल्लीमध्ये पण आता आपण पाहिलंय की सगळ्या लोकांनी हेकल करून गोदी मीडियाला पळवून लावलं. म्हणजे मीडियाची क्रेडिबिलिटी संपून गेली. आणि हे वारंवार आपण हे एक गोष्ट मी सांगतो आणखीन की गोदी मीडियाच्या एकूण वर्तवणुकीचा एवढा मोठा इम्पॅक्ट झालाय की या देशामधला एकही आंदोलन आज होऊ शकत नाही. सामान्य माणसांच्या स्टोरीज येत नाहीत, पीडितांच्या कहाण्या येत नाहीत, न्यायाच्या लढाया लढल्या जात नाहीत. आणि मीडियाचं जे काम होतं की साधारणतः या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करायला पाहिजे, हे सगळं मागे पडलेलं आहे. मी वारंवार सांगतोय की हे नोएडामध्ये द्वेषाचे कारखाने जे निर्माण झालेले आहेत हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय या देशामध्ये विकास होणार नाही आणि शांतता प्रस्थापित होणार नाही. आणि नोएडामधले कारखाने हे जे द्वेषाचे कारखाने आहेत, दिवस रात्र हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान आणि याच्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवतात. जगातील सगळ्यात तरुण देश आहे. या तरुण देशाच्या ॲस्पिरेशन्स, आशा आकांक्षा एवढ्या उच्च आहेत, एवढे लोक शिकतायत, ट्रेनिंग घेत आहेत. तर त्या लोकांना आपण जगाचं मॅनपॉवर सप्लायर व्हायला पाहिजे होतं. जगामध्ये पॉप्युलेशन कोलॅप्स होतं अनेक ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण स्किल्ड वर्कर्स देणं, त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा पार्ट होणं हे करणं अपेक्षित होतं. उलट आपल्या देशामध्ये मंदिर मस्जिदच्या स्टोरीमध्ये सगळे युवक अडकले आणि याचं प्रचंड नुकसान आणि फटका यामधल्या काळ झाला. तर मला वाटतं की मीडियाचा प्रचंड रोल असतो. मीडियाच्या या रोलमुळे हे सुद्धा नुकसान झालं. नाहीतर तुम्ही द्वेषाची ही बीजं रोवू नाही शकत ना. तुम्ही प्राईम टाईमला जर हे हिंदू मुस्लिम करत नाही बसलात तर लोकांपर्यंत जाईल कसं. सो मीडिया आणि सोशल मीडिया याचा ताबा घेऊन काही राजकीय पक्षांना असं वाटतं की आपण इथे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत. तर मला वाटतं की ते होणार नाही, कारण ही शस्त्र दुधारी शस्त्र आहेत. आज सोशल मीडिया त्याच इंस्टाग्रामचा वापर करून युवक रस्त्यावर आहेत ना. शेवटी ही शस्त्र जी आहेत ही कुठे पण घात करू शकतात. त्यामुळे सांभाळून वापरली पाहिजेत, सत्तेतल्या लोकांनी पण, विरोधी पक्षातल्या लोकांनी पण. आणि मीडियाचा रोल आहेच. आणि आज मीडियाची क्रेडिबिलिटी गेले हे या आंदोलनात लक्षात आलं. त्यामुळे ही जागा लगेच सोशल मीडियाने घेऊन टाकली. आज कुठल्या मीडियाच्या भरोशावर नाही आंदोलन. तेच ना की मेन स्ट्रीम मीडिया जेवढी दिसत नाही तेवढी डिजिटल वाले जे आहेत प्रत्येकजण लाईव्ह करतोय, प्रत्येकजण लाईव्ह करतोय. म्हणजे त्यांना आणि त्यांच्या तिकडचं पण असं म्हणणं आहे की त्यांचं की आम्ही आता मेन स्ट्रीम मीडियावर तेवढा भरोसा नाही ठेवू शकत. म्हणजे गोदी मीडियामुळे जो आपला फेस तयार झालाय, तर ते म्हणतात की आम्ही त्यांच्यावर जेवढा विश्वास नाही ठेवू शकत तेवढा आम्ही जे डिजिटल वाले आहेत, डिजिटल चॅनल्स आहेत, आम्ही त्यांच्यावर तेवढा विश्वास ठेवू शकतो. कारण त्यामध्ये पण थोडी रिस्क आहे, कारण शेवटी एंड ऑफ द डे कोण कसा ट्रेंड फिरवेल ते नाही सांगता येत. कारण अनेक फेक व्हिडिओज, फेक नॅरेटिव्ह हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत राहतात. त्यामुळे येणाऱ्या काळातल्या सगळ्या आंदोलनांना ह्याची पण भीती असणार आहे की फॅक्ट चेकर्सची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. म्हणजे आपल्यासारख्या मीडियमचं हे काम असणार आहे की खरं काय आणि खोटं काय हे शोधण्यासाठी, हे म्हणजे डिफरेन्शिएट करण्यासाठी म्हणून तुम्हाला जास्त काम करावं लागेल. म्हणजे मला एक आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगायचं वाटतं की गेल्या काही दिवसांपासून मॅक्स महाराष्ट्राच्या न्यूजरूमचा ताबा पण आम्ही जेनझी लोकांना दिलेला आहे. तर आता ही जी काही टीम दिसते हेच लोक सगळं काही सांभाळत आहेत. सो मला असं वाटतं की मीडियामध्ये आत्ता नवीन तरुण जे लोक येतील त्यांनी हा मीडिया पुढे न्यायचा आहे. सो त्याच्यामध्ये एथिक्स, जबाबदारींची जाणीव आणि आपण जे करतो
त्याच्यातून काय नेमकं यील्ड येणार आहे. मला एक गोष्ट चांगली वाटली ह्या सगळ्या आंदोलनामध्ये की जे मी बाईट्स बघतोय त्याच्यामध्ये हे द्वेषाचं राजकारण, धर्माचं राजकारण, हिंदू मुस्लिम याच्या विरोधात वोकल बोलतायत लोक, म्हणजे स्टुडंट्स याच्या विरोधात बोलतायत. म्हणजे हे ज्यांना असं वाटलं होतं की हे करून आपण सत्तेमध्ये राहू, तर ते कदाचित एका क्लासपर्यंत आहे. म्हणजे एक आपण धरून चालू की 40-45च्या पुढचे जे व्हॉट्सअप अंकल आहेत त्यांच्यापर्यंतच राहिले आणि त्याच्या खालच्या पिढीला हे पटतच नाही आहे. म्हणजे एका घरात 2 गट आहेत. मला असं जाणवायला लागलंय की तरुण वेगळाच विचार करतात, की वरिष्ठ लोक वेगळा विचार करतात. आणि हे तरुण आता वोटर क्लास बनतील तर मला वाटतं याने होप्स जास्त वाढलेत की जो नवा भारत असेल तो हा मंदिर मशीदच्या राजकारणाच्या पलीकडचा पण असू शकतो आणि तो एक्स्ट्रीम बाहेर जाऊ शकतो. की त्याने एवढं हिट पाहिलंय ना आता की त्याला आता याचा तिटकारा, ह्या हेटचा पण तिटकारा येऊन जाईल. अण्णा आंदोलनाचं आपण बघायला गेलो असं बोलतात की अण्णा आंदोलन जो झाला तो स्ट्रॅटेजीने झाला एक. आणि अभिजित दिपके जो आंदोलन करतात तो म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रॅटेजीज नाही आहेत तेवढ्या, ऑर्गनायझेशन नाही आहे तेवढं असं बोलतात. म्हणजे अण्णा जरच्या टायमाला त्या टायमाला मेनस्ट्रीम जी मीडिया होती ती 24 hours लाईव्ह जात होती. आणि अभिजित जे आहेत ते म्हणजे आता कुठे सोशल मीडियाचा वापर करून ते पुढे जात आहेत. म्हणजे मेन स्ट्रीमचा यूज नाही करत आहेत, मीडियाचा यूज नाही करत आहेत असं बोललं जातात. पण असं का डिफरन्स असं? अण्णा आंदोलन म्हणजे मी स्वतः कव्हर केलेलं आहे दिल्लीमध्ये. मी रामलीला मैदानावर आम्ही पूर्ण आंदोलन कव्हर केलंय. मला असं वाटतं की त्यावेळेस आणि आताचं हे बदललेलं आहे. त्यावेळेला मीडियाच होता आणि डिजिटल मीडिया विकसित होत होता. आतापासून आता फार नाही तर 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेला मेनस्ट्रीम मीडियाने एक काहीतरी देशामध्ये एक सुप्त अँगल जो असतो, UPA 1, UPA 2, याच्यानंतर मनमोहन सिंगांच्या UPA 2च्या प्रवासामध्ये खूप आरोप झाले त्यांच्यावर. आणि मनमोहन सिंगांचं अर्थकारण, त्याच्यात त्याची इम्पॅक्ट ते आपण जर पाहिलं तर एक नवा मध्यम वर्ग जन्माला आला. एक नेहमीचा मुद्दा असा आहे की मध्यम वर्गाच्या स्वतःच्या एक आकार अपेक्षा असतात आणि मध्यम वर्ग हा स्वतःला उच्च हे समजतो नेहमी. म्हणजे ॲस्पिरेशन असतं. गरीब स्वतःला थोडा मध्यम वर्ग समजतो, मध्यम वर्ग स्वतःला श्रीमंत समजतो, श्रीमंत स्वतःला सुपर रिच समजतो आणि सुपर रिच स्वतःला देव समजतो. तर ह्या कॅटेगरीजमधलं हे आहे. तर त्यामुळे मध्यम वर्ग जो उदयाला आला त्याच्या ॲस्पिरेशन्स ज्या होत्या त्या काँग्रेसला त्याच्यानंतर त्याला पुढचं खाद्य काय, ज्या मराठीमध्ये म्हण आहे की पोट भरलं की हरिहरी सुचते. तर मग ते पोट भरल्यानंतर हरिहरी जेव्हा सुचत होती त्यावेळेला काँग्रेसला त्या हरिहरीला रिप्लेस करणारा त्याच्या हातात काही टूल नव्हता. मग ते टूल आपल्याला त्या काळामध्ये येताना दिसलं की बऱ्यापैकी त्या आंदोलनाच्या निमित्ताने जे काही आलं ते अण्णा आंदोलनाच्या मागे क्लिअर कटली आता अनेक त्या आंदोलनात असलेल्या लोकांना पण जाणवलं की एक नियोजन होतं, त्याच्यामागे RSS होता. कारण त्याच्यानंतर त्या अण्णा आंदोलनामधून जी काही लोक बाहेर पडली ती आपमध्ये गेली आणि त्याच्यानंतर भाजपमध्ये गेली. आपचा सुद्धा रोल असा सांगितला जातो की त्याने आपने राष्ट्रीय पक्ष न बनता काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेऊन टाकली आणि तो 2 राज्यांपर्यंत राहिला. पण तो देशभरामध्ये एक प्रमुख विरोधी पक्षाचा आव आणत राहिला. त्यामुळे काँग्रेसचं यामुळे विरोधी पक्षाची स्पेस त्याची कायम जात राहिली. सो अशा अनेक अण्णा आंदोलनाचे अनेक विश्लेषण आपल्याला म्हणता येतील. त्यामुळे अण्णा आंदोलनाच्या मागचे जर डिझाईन होतं तसंच या आंदोलनाच्या मागे पण आहे असा संशय. ज्या वेळेला तिकडे आता दुधाने पोळले ते ताक पण फुंकून पित आहेत, तर आत्ता पण हा डाऊट लोकांना आहे की याच्या मागे पण एक सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये पण काँग्रेसची ही स्पेस काढून घ्यायचा एक डाव आहे. काही का असे त्या टायमाला तर RSS त्यांना सपोर्ट करत होते असं बोलतात. सगळेच इनडायरेक्टली होतेच. आता पण इन्व्हॉल्वमेंट असेल इन्व्हॉल्वमेंट, कारण एवढं मॉब मोबिलायझेशन होणं शक्य नाही. पण मला असं वाटतं की शेवटी पॉलिटिकल प्रोसेसवर तुम्ही किती प्रश्न उपस्थित करणार. लोक तर बाहेर येत आहेत, त्याच्यातल्या अनेक लोकांना ज्यांना काही माहीत नाही त्यांना तुम्ही अजेंडा तर दिला पाहिजे. ह्याच्यातले काही कन्वर्ट होतील, काही पॉलिटिकल प्रोसेसमध्ये जातील, काही एकदम बाहेर जातील. ह्या प्रोसेस लोकशाहीमध्ये आवश्यक आहेत ना. मी डिनाय नाही करत आहे ही स्पेस,
RSS ची स्पेस पण डिनाय नाही करत आहे आणि काँग्रेसची पण नाही करत आहे किंवा थर्ड फ्रंटची नाही करत आहे, लेफ्टची नाही करत आहे. माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये विविध पॉलिटिकल प्रवाह एक पॉलिटिकल प्रोसेस म्हणून राहू शकतात, को एक्झिस्ट करू शकतात आणि ती कटुता न येता होऊ शकतात. याच्या आधी कोलिशन गव्हर्नमेंट्स पण चाललेले आहेत. कटथोट नाही आलंय की याला मी संपवणारच आहे, एकच पक्ष राहणार आहे, एकच नेता राहणार आहे. या भावनेतून होतं. लोकशाहीचा मूळ गाभा काय आहे की इथे कोणाला पण वाटलं की मला उद्या वाटलं पक्ष काढायचं आहे, मी काढून लढलं पाहिजे. सो मला असं वाटतं की पॉलिटिकल प्रोसेसला आपण का नाही म्हणायचं. जर याच्यातून जर काही पॉलिटिकल प्रोसेस निर्माण होत असेल तर आपण वेलकम केलं पाहिजे. तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे असाल तर तुम्हाला खटकेल ते, पण एक नागरिक म्हणून आपण सगळ्या प्रोसेसमध्ये नवीन जे प्रवाह येतात त्याला वेलकम केलं पाहिजे. त्या प्रवाहाने लोकशाही मानली पाहिजे. RSSने लोकशाही मानली पाहिजे. RSSने स्वतःला रजिस्टर्ड केलं पाहिजे. RSSने स्वतःला लोकशाहीच्या फ्रेमवर्कमध्ये आणलं पाहिजे. त्यांनी हे या देशाची जी राज्यघटना आहे स्वातंत्र्य, समता, बंधुतावर आधारित, हे घटनेची मूलतत्व मानली पाहिजे. आणि हेच इतर सगळ्या पक्षांनी पण केलं पाहिजे. आपण सगळं लोकशाही मानतो, घटना मानतो आणि नंतर तिकडे लोकशाही विरोधी काम करतो, असंही पक्ष चालणार नाहीत. त्यामुळे घटनेच्या चौकटीत राहून इथल्या राजकीय पक्षाने काम केलं पाहिजे. अशा पद्धतीची व्यापक रचना असायला पाहिजे. ही आदर्शवादी असेल कदाचित, पण असंच हे देश चालला पाहिजे, अशाच पद्धतीने चालला पाहिजे. मला असं वाटतं की हे लार्जली अण्णा आंदोलनाचे जे तोटे, फटका, जे काही बसलेले चटके बसलेले आहेत लोकांना, हे सगळेजण ह्या प्रोसेसमध्ये खूप सावध भूमिका घेत आहेत. प्रचंड सावध भूमिका घेत आहेत. म्हणजे मी स्वतः अण्णा आंदोलन एवढं जवळून बघितलंय तर मी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक बघत होतो की कोण लोक येत आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, कोण मोबिलाइज करत आहे. कारण एवढ्या जवळून बघितलंय आणि एवढा मोठा स्कॅम म्हणेन मी, एवढा मोठा स्कॅम आजपर्यंत भारताच्या राजकारणात झाला नव्हता, जो 2012च्या त्या अण्णा आंदोलनाच्या वेळेला झाला. आणि नंतर कळलं की ह्याच्या मागे एक असं डिझाईन आहे. आणि आता मग त्यामुळे पुन्हा नवीन स्कॅम अंगावर घ्यायची लोकांची हिंमत नाही आहे. म्हणजे कोणाला हा फटका आता सहन नाही होणार. सर, मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते तुम्हाला, की मी आता आपला कोलाब्याला आंदोलन कव्हर करून येत होती आणि ते कंडक्टर, त्यांना मी प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का CJPचा प्रोटेस्ट चालू. ते म्हटले की हो माहिती आहे. पण तेव्हा त्यांनी एक गोष्ट शेअर केली माझी, की आता कंडक्टरचे फॉर्म निघतात, भरती चालू होते, ते काहीतरी 300-350 फॉर्म असतात. पण ॲप्लिकेशन जे करतात पोरं ते काहीतरी 1000-1500 पोरं असतात आणि त्यातून मग काही निवडून आपण त्यांना भरती घेतो. पण ते असं सांगत होते की 350 सीट आहेत, पण 1500 मुलं त्यांचं नोंदणी झाली त्याच्यात आणि पैसे घेतले असते आणि सगळ्यांकडनं. प्रत्येक फॉर्मच्या मागे 1,500-2,000 हजार घेतले. बरोबर. आणि हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्या सगळ्या परीक्षा पण वारंवार लोकांचा विरोध कशाला आहे, अभ्यास परत करतील ना ते. पण जेवढं एक म्हणजे आता मी अनेकदा कव्हरेज केलेलं आहे, काय एका वेळेला मुलं आहे ना खूप स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. ते नीट पण करतात, MPSC करतात, UPSCची तयारी करतात. कारण शेवटी गेटवे फार कमी राहिलेले आहेत आता नोकरीचे. सो त्यामुळे काय ज्यांना स्पर्धा परीक्षा आहेत, आणि बरं हे कोण मुलं आहेत ज्या भागांमध्ये प्रगती कमी आहे, विकास कमी झालेला आहे, ह्या भागातलीच लोक जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये पार्टिसिपेट करतात. तुम्ही बघा दुष्काळी भागातली मुलं जास्त असतात, मागास भागातील मुलं जास्त असतात. कारण त्यांना कळते की आपण जोपर्यंत सत्तेत येत नाही, आपण जोपर्यंत ह्या मेनस्ट्रीम मध्ये येत नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. आणि अशा मुलांना ज्या वेळेला एका वर्षामध्ये 3-4 परीक्षांचे पैसे भरायचे असतात, मग त्या परीक्षांचे निकाल वेळेत लागत नाहीत. त्यानंतर त्यांचे निकाल लागले तर कधी रद्द होतं, कधीतरी फेरपरीक्षा होते आणि त्यावेळेला पुन्हा परीक्षा द्यायची. बरेच सेंटर्स किती लांब असतात. मी आता मध्यंतरी एक मुलगा पाहिलाय, सो मुंबईहून बीडला गेला होता परीक्षा द्यायला. सो असे सेंटर्स कुठे पण येतात, प्रवासाचा खर्च, तिथे राहायचा कसा. तो होमबाउंड पिक्चर जो आला होता मधल्या काळामध्ये, त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की या देशामधल्या युवकांमधला एक अँगर जो आहे ना, तो अतिशय चांगला आणि बारीक पद्धतीने त्या पिक्चरमध्ये आलाय. तर ह्या बारीक गोष्टी तुम्हाला आपल्याला रजिस्टर्ड नाही होत, पण जो माणूस जे जगत असतो ना त्याच्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. मी अनेक लोक पाहिलेले आहेत की आपल्या इथे सुद्धा काही कॅमेरामन आले होते, तर ते काय सांगायचे की मी पोलिसाची परीक्षा देतोय.
तो याच्या डोक्यात तेच आहे की मी पोलिसाची परीक्षा पास होणार आहे. तो पास होईल नाही होईल माहित नाही, पण तो एक आयुष्य जगतोय की मी परीक्षा पास होणार आहे. त्याच्या आयुष्यात तेच आहे की मी पोलीस झालो, अशाच पद्धतीने ते वागतात. सो त्या लोकांचं जीवन नाही ना तुम्ही हिरावून घेऊ शकत. त्यांची स्वप्न त्याच्याशीच जोडली गेलेली आहेत. आपल्याला वाटतं एक परीक्षा आहे, पुन्हा दे ना, पेपर लीक झाला पुन्हा दे, पण तो माणूस मनाने पोलीस झालेला आहे ऑलरेडी. त्याला वाटतं की मी परीक्षा दिली, मी पासच होणार होतो आणि पेपर लीक झाला, माझं तर नशीबच बदललं, माझं तर आयुष्यच खराब झालं. आणि तो जो काही डिप्रेशन आहे, हे डिप्रेशन तुम्ही कशामध्ये व्यक्त करणार? कुठल्या पॉलिटिकल प्रोसेसमध्ये याची नोंद आहे? कुठल्या न्यूजमध्ये हे झळकतंय? कुठल्या आर्टिकलमध्ये कोण लिहितंय? हे कुठल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये येत आहे? सो मला असं वाटतं की जेव्हा समाज संवेदनशीलता हरवतो, पॉलिटिकल पार्टीज संवेदनशीलता हरवते, पॉलिटिकल पार्टीना वाटतं की ठीक आहे, पैसे टाकले तर काय निवडणूक जिंकता येते, 4-2 पोस्ट टाकल्या, सोशल मीडिया मॅनेज केला, मीडिया मॅनेज केला की निवडणुका जिंकता येतात, असं ज्यावेळेला असा गर्व अहंकार ज्यावेळेला येतो, त्यावेळेला आपण असे सामान्य लोकांच्या प्रश्नांना हलक्यात घ्यायला लागतो. मग ते सामान्य लोक किती फटका देऊ शकतात हे आपल्याला असं कळतं ज्यावेळेला रस्त्यावर येतात त्यावेळेला. बरोबर. तर हे मला असं वाटतं ते की मला असं बोलत होते की आताच आम्ही एवढं बघतोय, हे लीक झालंय ते लीक. ते म्हणतात की आता पुढे जाऊन आमचे पण पेपर लीक होतील कंडक्टरचे. त्यांना ते पण मिळते की म्हणजे जे पोरं मेहनतीने करतायत त्यांना न भेटता दुसरेच कोण पैसे देऊन दुसरं सीट घेऊन जातात. आणि ते आहेच ना, ते तर आणखीन वेगळा प्रकार आहे. मग त्याच्यावर तर मला वाटतं आणखीन एखादं आंदोलन व्हायला पाहिजे या एकूण सिस्टीम मध्ये जे काय करप्शनचा जो काही प्रकार झालेला आहे. मला असं वाटतं की याच्या पुढच्या काळामध्ये हा एक मुद्दा राहणार आहे. एक सर कम्युनिस्ट फिल्म मेकर है जर्मनी के, उन्होंने एक लाइन कही थी कि फिल्म इज़ अ सॉफ्ट वेपन. हार्ड वेपन तो है ही हमारे पास, जैसे टैंक हो गए, गन्स हो गए, जो भी हमारे होते हैं वो हार्ड वेपन्स हो गए, पर सॉफ्ट वेपन जो होता है वो फिल्म्स होते हैं, जिसका सही इस्तेमाल किसी ने किया था तो बीजेपी ने किया था. जहाँ पे उन्होंने नहीं तो हार्ड वेपन हो गया. हाँ, अभी तो इंडिया हाँ, पाकिस्तान वॉर बराबर. में तो आप देखो ना, फिल्म्स में ही हुआ. हाँ, सारे वीडियोस में राइट, हो गया, राइट. कराची पे हमला हो गया, हाँ. वो लोग आए हाँ. इधर हमला हो गया, दिल्ली पे हमला हो गया, राइट. दिल्ली पे. तो मुझे लगता है कि मतलब हार्ड वेपन ही है अब तो. प्रोपोगंडा वॉर, हाँ. यही अब वॉर है. अब तो- इसमें तो सारे लोग अभी एक्सपर्ट हो गए. सॉफ्ट वेपन को जो समझा है, मुझे जहाँ तक लगता है कि बीजेपी ने अच्छे समझा है. उन्होंने वर्चुअल 2014 में वर्चुअल प्रेजेंटेशन दिया उन्होंने, मोदी जी के अलग अलग वर्चुअल्स प्रमोशंस हुए, रैलीज हुए. इसके बाद कई सारे फिल्में उनके प्रोपोगेंडा, उनके आइडियोलॉजी के हिसाब से बनाई गई थी. कई सारे विवेक अग्निहोत्री हो गए, चाहे अभी आदित्य धर हो गए, जितने भी जो राइट विंग की आइडियोलॉजी के जितने फिल्म मेकर हैं वो सही तरीके से इस्तेमाल कर रहे हैं. और ठीक ये जो फॉर्मेट हो रहा है ये साउथ कोरिया में भी हुआ था, जहाँ पे साउथ कोरिया में कई सारी जो पॉप्स होते हैं, पॉप्स वीडियोस होते हैं, के ड्रामा होते हैं, के पॉप होते हैं, वो दिखाते कि हमारा साउथ कोरिया काफ़ी सुंदर है, काफ़ी प्यारा है. और यहाँ से हमारे जो इंडियंस होते हैं वो काफ़ी बोलते हैं साउथ कोरिया तो अमेजिंग. अरे यहाँ से अब कितने लोगों को जाना है वहाँ पे टूरिज्म के लिए. पर उनमें एक चीज़ हमने नोटिस की कि वो ना इंग्लिश वर्ड यूज़ करते हैं पूरे अपने फिल्मों में, ना ही कुछ, बस वहाँ कोरिया चलता है. पर ठीक अभिजीत दिपके ने जो किया सोशल मीडिया का, उसने एक सॉफ्ट वेपन बनाया. सॉफ्ट वेपन ठीक उनको भारी पड़ा बीजेपी को, मीडिया का जो वेपन था. पर आज सुबह से एक वीडियो काफ़ी ट्रेंड कर रहा है जहाँ पे एक लड़का कहता है कि मुझे एक मेल आया, उस मेल में लिखा था कि 2 वीडियो के 40,000 मिलेंगे, आपको बोलना है कि ये प्रोटेस्ट किसी काम का नहीं है, हमारे मुद्दे क्या है, ऐसे वैसे, मतलब प्रोटेस्ट को डाइवर्ट करना है. नहीं ये हो रहा है ना, ये मेल आ रहे हैं उनको. ये किसानों के आंदोलन के वक्त पे भी हुआ था. तो इन्फ्लुएंसर जो है, मुझे तो उनसे भी एक अपील करनी है कि आप इन्फ्लुएंसर हो, आप सामान बेचो, ये कॉस्मेटिक्स बेचो, आप बाकी चीजें बेचो, आप पॉलिटिक्स मत बेचो. क्योंकि क्या होता है कि पॉलिटिक्स बेचने से आप एक पूरी पीढ़ी को खत्म कर रहे हो, देश के संविधान को खतरा पहुंचा रहे हो, लोकतंत्र को खतरा पहुंचा रहे हो. आपको पता नहीं कि आप कर क्या रहे हो. जैसे किसान आंदोलन के वक्त पे था, किसान आंदोलन के वक्त पे इतने सेलिब्रिटीज, इतने लोगों ने किया, किसानों को खालिस्तानी बता दिया, ये कर दिया, फिर आपने आपके किसान कानून वापस लिए. हाँ, तो क्यों लिए? लेकिन फिर अगर ये देश विरोधी कुछ था तो आप डटे रहना चाहिए था आपको, झंडा लेके कि भाई हम हमारा झंडा नहीं नीचे लेंगे, हम रहेंगे, हम नहीं किसान कानून वापस लेंगे. लेकिन आपने कानून वापस लिए. तो ये इन्फ्लुएंसर्स, ये मुझे लगता है कि सबसे आज की घड़ी में मेन स्ट्रीम मीडिया के बाद में अगर किससे देश को खतरा है
तो वो इन्फ्लुएंसर्स से है, क्योंकि हमारे पूरे देश में जिस तरह का यूट्यूब का, इंस्टा का और इन सारे तमाम लोगों का नेटवर्क या फिर एक इकोनॉमी पैदा हुई है, उस वो गांव-गांव तक पहुंची है। अब हर कोई क्रिएटर है, हर किसी के कुछ ना कुछ फॉलोअर्स है। फॉलोअर्स भी नहीं है, हम इन्फ्लुएंस होते हैं। आपको अगर इस पूरी सिचुएशन को एक हल्के में समझाना है खुद को, तो सोशल डायलेमा और द ग्रेट हैक नाम के 2 डॉक्यूमेंट्रीज हैं, नेटफ्लिक्स पे हैं। आप इसको देखिए तो समझ में आएगा कि कैसे ये साइकोलॉजिकली डिज़ाइन किया हुआ है। तो ये नया नार्कोटिक्स है, ये आपको एक नशा देता है, ये एक सस्ता डोपामाइन है जो आपको नशा देता है, आपको इसमें इन्वॉल्व करता है, आपकी ओपिनियन मेकिंग, डिसीजन मेकिंग को इम्पैक्ट करता है, आपका एक सोशल प्रोफाइलिंग बनाता है कि आप क्या पसंद करते हो, क्या खा रहे हो, क्या पी रहे हो, आपके पॉलिटिकल थॉट्स क्या है, आपके डिवोशनल थॉट्स क्या है। तो ये तमाम चीज़ों को मद्देनज़र रखते हुए एक सोशल मीडिया का अपना एक एल्गोरिदम है और इस एल्गोरिदम को मूव करने का काम इन्फ्लुएंसर्स करते हैं। तो ये इन्फ्लुएंसर्स की बहुत बहुत बारीक जिम्मेदारी है, बहुत मैं कहूँगा कि एक सटीक जिम्मेदारी है कि वो बने रहे। उन्होंने अपने आप को एनालाइज करना चाहिए कि कुछ चंद व्यूज़ के लिए, पैसों के लिए आप पॉलिटिकल थॉट्स मत करो, आप डांस करो, नाचो, गाओ, आप साइंस, आर्ट्स इसके बारे में इंफॉर्मेशन दो। लेकिन जब बात पॉलिटिक्स की, लोकतंत्र की और बाकी आती है, तब आपको थोड़ी जिम्मेदारी बरतनी बहुत ज़रूरी है। आपको पॉलिटिकल थॉट्स नहीं होने चाहिए ऐसा नहीं बोल रहा हूँ मैं, आपके पॉलिटिकल थॉट्स होने चाहिए, लेकिन आपके पॉलिटिकल थॉट से आप किसी को पॉइजन मत करो, किसी को डेमोनाइज मत करो, किसी को मत करो कि ये खराब है, ये कम नस्ल का है, ये कम जाति का है, इसका है, उसका है। आप हेट मत फैलाओ। और दूसरा कि आप सोसाइटी में रहते हो, तो सोसाइटी में रहते तो इस सोसाइटी के लोगों के कुछ समस्याएं भी हो सकती है। जैसे मैं एक ट्विटर सोसाइटी पे हूँ, तो वहाँ पे मेरा पासपोर्ट अगर टाइम पे नहीं आया, मैंने एमईए को परराष्ट्र मंत्री को ट्वीट कर दिया, तो मुझे तुरंत रिप्लाई आता है कि आपका पासपोर्ट आ रहा है। लेकिन कहीं एक गांव खेड़ों में आदिवासी किसी का पासपोर्ट अगर रुका होगा, तो क्या ये सरकार ये दखल लेगी उसकी? तो नहीं लेगी। तो इस सोसाइटी में कुछ ऐसे लोग हैं जिनकी सरकार आज भी दखल नहीं लेता। हम सोशली अवेयर है तो हमको लगता है एक ट्वीट किया तो रिप्लाई आ जाता है, मुंबई पुलिस रिप्लाई करता है, बीएमसी रिप्लाई करती है। लेकिन इस परव्यू के बाहर गवर्नमेंट जितनी प्रॉम्प्ट रिस्पॉन्ड करती है, वो किसको करती है? जिसकी रीच पहुंच है, जिसका रसूख है। उसके बाहर भी आज एक इंडिया है, एक भारत है जिसकी कोई पहुंच नहीं है, जिसका कोई वजूद नहीं है, जिसकी कोई पहचान नहीं है, जिसको कोई पहचानता ही नहीं है। उसके पास ना आधार कार्ड है, ना रेशन कार्ड है, ना उसके पास खाने के लिए कुछ है, उसके कपड़े नहीं है। लेकिन आप जब उसकी स्टोरी करोगे कि इस आदमी के पास में खाने का नहीं है, तो 4 लोग आपको रिप्लाई करेंगे, इतने लोगों को तो रेशन फ्री में बांटा जा रहा है, हाँ ये तो गलत खबर है, ये तो देश को बदनाम करने की स्टोरी है, ये है वो है। तो आपके ये थॉट्स हो सकते हैं, लेकिन जहाँ सिस्टम नहीं पहुँचा उसी को तो दिखाया जाएगा, उसी को बताया जाएगा। तो जो आपने नहीं देखा है वो सच नहीं है, ऐसा नहीं है ना, सच है, एक ऐसा भारत है। तो मुझे लगता है कि ये इन्फ्लुएंसर्स और इस जमात को बहुत ही बारीकी से, बहुत ही मुझे लगता है कि जिम्मेदारी से करना पड़ेगा। और सोशल मीडिया के एल्गोरिदम को चलाने वाली जो कंपनियां हैं, और ये साबित हो चुका है, कैम्ब्रिज एनालिटिका हो, फेसबुक के इलेक्शंस के मैनिपुलेशंस हैं, तो इसमें तो ये प्रूव हो चुका है कि ये सारी सोशल मीडिया कंपनी ये मैनिपुलेट करती है, पब्लिक ओपिनियन को, पब्लिक सेंटिमेंट को मैनिपुलेट करती है, इनको अपने एल्गोरिदम को टेम्पर करती है। तो ये सबसे बड़ा खतरा लोकतंत्र को है आज की घड़ी में। और इसको आप कैसे बदलोगे? मतलब इसको कोई जेनजी नहीं बदल सकता, इसको कोई मिलेनियम नहीं बदल सकता। तो ये है, अब रियलिटी है। और ये भी एक गवर्नेंस है, सोशल मीडिया का भी अपना एक गवर्नेंस है, जो हमारे गवर्नेंस को, हमारे गवर्नमेंट के लिए खतरा है। गवर्नमेंट इसका यूज़ करती है हमारे खिलाफ, हमारे ट्विटर बंद करेगी, अकाउंट बंद करेगा। लेकिन जो हेट फैला रहे हैं उनको नहीं बंद करेंगे। आप देखो, ब्लड आपके किसी वीडियो में अगर छोटा सा भी ब्लड दिख जाए तो आपका वीडियो डिलीट हो जाता है। लेकिन ऑनलाइन मर्डर के, बचर के वीडियोस आ जाते हैं, वो वैसे के वैसे बने रहते हैं।
मैंने हाँ। पहली लाइन में मेरे बोला था कि हाँ। देखो ये पॉलिटिकल प्रोसेस की पार्ट है। आज पहला फेज है ये। पहले फेज में जेनजी जिन्होंने एक हम कहते हैं कि एक सुनहरा सपना देखा होगा गवर्नमेंट का, इसमें से कई मोदी गवर्नमेंट के फॉलोअर्स भी होंगे, इनके माता पिता फॉलोअर्स होंगे, इनको सरकार का, लोकतंत्र का और इस पॉलिटिकल प्रोसेस का पहला झटका लगा है। मेरे जनरेशन को बहुत झटके बैठे हैं, तो हम इजीली बिलीव नहीं करते, किसी पे फेथ नहीं करते। तो मैं तो हर आदमी को स्क्रीन कर करके देखता हूँ। अभी दीपके से तो हम कई बार यहाँ पर भी मिले हुए हैं। हाँ, और उसका पास्ट कोई छुपा हुआ नहीं है। वो आम आदमी पार्टी से जुड़ा हुआ था, फिर बाहर गया, फिर उस प्रोसेस से ही बाहर था। अचानक से वो ये कॉकरोच जनता पार्टी के इसमें एक पेज से हाईलाइट हुआ, वापस आया। तो ऐसे इसमें अब उसके पॉलिटिकल एफिलिएशंस भी पहले इज अ पॉलिटिकल पर्सन ना, तो उसके पॉलिटिकल प्रोसेस अब इसके आगे शुरू हो जाएगी, जैसे अरविंद केजरीवाल की हुई। तो ये आगे की प्रोसेस है। मुझे लगता है कि कंक्लूजन तक जंप करना ये बहुत जल्दबाजी होगी आज के घड़ी में, लेकिन पॉलिटिकल प्रोसेस में पूरा मूवमेंट जाएगा, इस बात को तो बिल्कुल नकारा नहीं जा सकता। बिल्कुल ये इसका टेम्पो ऐसे ऐसे बढ़ेगा। फिर बाद में जो अन्ना आंदोलन का हुआ था, उस वक्त पे राजीव सरदेसाई ने हमको न्यूज़ रूम में कहा था कि आज अन्ना 24 घंटे दिख रहे, एक दिन अन्ना का टिकर तक नहीं चलेगा। तो पॉलिटिकल प्रोसेस में ये होता है। तो आज जो पीक इन्होंने देखा हुआ है वो शायद कल नहीं रहेगा, लेकिन इसमें से इस पॉलिटिकल प्रोसेस में, इस पूरे प्रोसेस में से कई लोग पॉलिटिकल प्रोसेस में जाएंगे ज़रूर। वो राइट में जाएंगे या लेफ्ट में जाएंगे, वो आने वाले दिनों में हमको ऐसे ऐसे पता चलेगा। बट इस प्रोसेस से, पॉलिटिकल प्रोसेस की एक नई शुरुआत होने वाली है। और ये हिस्ट्री रिपीट्स कहते हैं, वैसे शायद हिस्ट्री रिपीट भी हो सकती है। आज जल्दबाजी होगी, आज हम असेस कर सकते हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि मैं अपनी ओपिनियन से आज जो बच्चे अपने सवालों के लिए आ रहे हैं उनको इन्फ्लुएंस करो, तो मैं बचना चाहता हूँ इससे आज। इसलिए मैंने बहुत दिनों तक मैंने कोई कमेंट नहीं किया कि कई बार आपका कॉज जेन्युइन है ना। राजू परोलेकर सर तो पूरे अगेंस्ट ही है। नहीं, हाँ, आपका कॉज जेन्युइन है। आप अगर आप विक्टिम है और आप सड़कों पे उतरे हो और मैं आप पे क्वेश्चन करूँ, तो मेरे और वो आईटी सेल में कोई फ़र्क नहीं रहेगा, जो हर विक्टिम को क्वेश्चन करता है कि तुम ही गलत हो। मुझे लगता है कि वो फेयर चांस देना चाहिए जो विक्टिम है उसको, कि आप आपका सवाल उठा के सड़कों पे आओ, लड़ो, आपका क्वेश्चन, आपका प्रॉब्लम सॉल्व करो। और इस देश में, लोकतंत्र में यही सबसे बड़ी ब्यूटी है कि आप लड़के झगड़ के सरकार से अपनी मांगे मंगवा सकते हो, चाहे टाइम लगेगा। कई लोग तो सालों साल तक लड़ते रहते हैं, कोर्ट में लड़ते रहते हैं, बट टाइम लगेगा, पर आपको न्याय तो मिलेगा। आपको हिम्मत नहीं हारनी है। तो आज की घड़ी में मैं पहले इसमें मैं बचना चाहूँगा। शायद ये हो सकता है कि मेरी गलती हो, हाँ, लेकिन मैं जितना असेस कर रहा हूँ इस सिचुएशन को, तो ये पॉलिटिकल प्रोसेस का पार्ट है। लेकिन आज के घड़ी में जो लोग इस प्रोसेस में हैं, उनके कॉज को मैं सम्मान देना चाहता हूँ। तो लड़िए, आप लड़ने से पीछे मत हटिए। आज पीछे हट गए तो आपका कल बहुत खराब होने वाला है। कल मैंने सर एक न्यूज़ कवर की थी जहाँ पे दादर के शिवाजी पार्क पुलिस स्टेशन के यहाँ पे कई सारे बच्चे आए थे जो कि कह रहे थे हम केवल मुंबई लोकल से उतरे दादर स्टेशन, हमको तुरंत पकड़ लिया गया, जिसके वजह से कल मैं घर ही नहीं गया अपने। मैं रात भर इधर ही था, मैं इधर ही काम किया, इधर ही सोया। मैं पता चला मैं बैग लेके जा रहा हूँ, ये भी जेंजी है, पकड़ो इसको। हाँ, तो ये देखो, ये पुलिसिंग, अपने देश का पुलिसिंग जो है, अब बहुत सारे पुलिस दोस्त भी है, अच्छे पढ़े लिखे हैं, बहुत अच्छे एग्जाम्स पास करके आते हैं। ये जब अफसर बनते हैं तो हमें ही लोग खबर करते हैं, किसान का बेटा बना, मजदूर का बेटा बना। और ये जब सत्ता में आते हैं, इनके बदन पे जब खाकी चढ़ती है, तब इनको एक अहंकार आ जाता है, एक गर्व आ जाता है, और पता नहीं इनमें क्या फ़र्क आ जाता है, कैसे बदल जाता है। ये आदमी नहीं रहते हैं। मैंने कई अफसरों को देखा है, कई पुलिस वालों को देखा है, ये आदमी नहीं रहते हैं। ये उनको लगता है कि हम ही सिस्टम है, और वो सिस्टम बन जाते हैं। तो ये पता नहीं इनका आईक्यू क्या है, मतलब मैं क्वेश्चन करूँगा इनके आईक्यू पे। तो ये सारे इतने मूर्ख तरीके से सिचुएशंस को कभी कभी हैंडल करते हैं। उनको लगता है कि हमारे हाथ में लाठी आई तो हम ही है सरकार, हम ही है सिस्टम। तो इस सारे प्रोसेस से पुलिस वालों को भी सर आज बचना के दिन ही चाहिए। आपके पीछे भी एक विजुअल चल रहा है जहाँ पे एक लड़की का
स्लीव पूरा फाड़ देते हैं हम्म। जो भाई होती है। मैंने देखा वो वीडियो, हाँ। मैंने देखा, बहुत शॉकिंग है। और ये करते वक्त पुलिस वालों को कुछ नहीं लगता। हाँ, मुझे वही मैं कह रहा था कि जब हम स्टोरी करते हैं ना, मुझे बहुत दुख होता है आजकल। तो कई बार मैं तो ड्रॉप करता हूँ स्टोरी कि गरीब का बच्चा बना, मजदूर का बच्चा पुलिस अधिकारी बना, मत करो स्टोरी, क्योंकि ये अधिकारी बनने के बाद में वही बनने वाला है, वही दरिंदा ही बनने वाला है। और कई बार हमने देखा है कि आप विक्टिम्स को मारते हो, आप पुलिस के स्टेशन में जाके कंप्लेंट नहीं लेते, आपके सामने लोग रोते रहते हो, आप उसको बोलते हो कि तुमने कुछ किया होगा, आपको पैसा आया तो आप एफआईआर करोगे, पैसा नहीं आया तो आप एफआईआर नहीं करोगे। मुझे लगता है कि सबसे ज़्यादा करप्ट सिस्टम पुलिसिंग की है। और इनके हाथ में जब आप डंडा देते हो और डंडा चलाने का अधिकार देते हो, तब देखते हैं हम कि ये जो कल हो रहा है ना, ये हो रहा है। तो ये तब होता है जब सरकार चलाने वाला आदमी वर्दी पे कम से कम भरोसा करे। मैंने कई पॉलिटिकल लीडर्स को देखा है, और मैं बिल्कुल इसको यहाँ पे कहना चाहूँगा कि मैंने कई पॉलिटिकल लीडर्स को देखा है। कई लोग हम कहते हैं कि भारत पाकिस्तान, हाँ टेंशन बढ़ा है, हमला कर दो, यहाँ पे टेंशन कर रहा है, पुलिस को बोल दो लाठीचार्ज कर दो। मुझे लगता है कि जो स्मार्ट पॉलिटिशियन होता है वो कम से कम आर्मी का इस्तेमाल करता है, वो कम से कम पुलिस का इस्तेमाल करता है, वो डिप्लोमेटिक प्रोसेस पे ज़्यादा भरोसा रखता है, क्योंकि पॉलिटिकल आदमी है, वो जानता है लोगों से बात करना, अपनी मांगे मनवाना, वो चाहता है कि कैसे सिचुएशंस को सॉल्व करे, हैंडल करे। तो ये प्रोसेस में जो आदमी होता है ना, वो पुलिस का इस्तेमाल नहीं करता। जिस आदमी को दिमाग कम होता है, जो डरा हुआ होता है, वो पुलिस को बोलता है कि आप जाके लड़ो, क्योंकि उसको फेस करने की हिम्मत नहीं होती है। जिसमें डिप्लोमेटिक हैंडल करने की सिचुएशन नहीं होती है, डिप्लोमेसी नहीं होती है, वो बॉर्डर्स पे टेंशन्स क्रिएट करते हैं, वो वॉर करते हैं। वॉर सिचुएशन भी एक्सट्रीम फेल्योर है पॉलिटिकल सिस्टम का। तो मुझे लगता है कि इस सिचुएशन में जब वर्दी पे जितना भरोसा आप करोगे, आप कमज़ोर नेता हो। तो नेताओं को बचना चाहिए कमज़ोर होने से। आपको लोकतंत्र ने सबसे ज़्यादा पावर दिया है, आपको सुप्रीम बना दिया है, क्योंकि आप डेमोक्रेसी हो, आप जनता के प्रतिनिधि हो, आप लॉर्ड बन गए हो, और आप पुलिस के हाथ में डंडा दे रहे हो। आपकी अक्ल कम है, तो आपको मतलब समझ में नहीं आ रहा है कि आपको क्या पावर मिली है। तो मुझे लगता है जो पुलिस पे भरोसा नहीं करना चाहिए किसी भी नेता ने। तर जसं जसं है तो दिख भी रही है पुलिस के जैसा, ऐसा लग रही है। हाँ, ऐसा लग रही है कि अभी आई है यहाँ से दो डंडे चलवा के। हाँ, तर जसं भीषण बोलला इन्फ्लुएन्सर्स बद्दल की इन्फ्लुएन्सर, मला असं वाटतं की असे खूप सेलिब्रिटी फेसेस आहेत जे सध्या फार ट्रोल होत आहेत. मग ते विराट कोहली असो, MS धोनी असो, शाहरुख खान असो, सलमान खान असो, की ते सपोर्ट नाही करत. आमिर खान आहे, कारण थ्री इडियट्स त्यांनी बनवलं वगैरे, त्या गोष्टीवरून त्यांना फार ट्रोल केलं जातंय की तुम्ही सपोर्ट का नाही करत आहे. मग असा विषय असू शकतो का की म्हणजे ते खूप जास्त नेत्यांमध्ये बसतात उठतात म्हणून कदाचित त्या प्रेशर खाली ते सपोर्ट नाही करत आहेत का, ते त्यांचं पर्सनल ओपिनियन आहे. नाही असं काही नाही, पर्सनल ओपिनियन काय, पिक्चर ज्या वेळेला येतात त्यांचे त्यावेळेला बरोबर बोलतात ते, त्यावेळेला बरोबर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात. मला असं वाटतं की भारतातल्या सेलिब्रिटीज कडनं आपण खूप जास्त अपेक्षा करतो. त्यांना स्वतःला असं प्रेझेंट करायचं की आम्हाला काही डोकं नाहीये, आम्ही फक्त एंटरटेनमेंट आहोत. जी भूमिका साऊथ मधले हिरो घेतात, तिथल्या लोकांच्या ज्या भूमिका आहेत, आणि तुम्ही बॉलिवूड मधल्या लोकांच्या भूमिका बघा, त्या नेहमी कमकुवत राहिलेल्या आहेत. त्याच्यातले काही ठराविक लोक बोलतात, मग त्या लोकांना आयसोलेट केलं जातं, त्यांना नवीन पिक्चर दिले जात नाहीत, आणि हे घाबरतात पण. कारण हे अनेक लोक आता ही फॉर्मल इंडस्ट्री होत नव्हती त्यावेळेला, अनेक लोक ब्लॅक मनी मध्ये डील करायचे, अंडरवर्ल्डची लिंक होते, त्यांना भीती वाटते पोलिसांची की पोलीस येऊन उचलून जातील. अनेक सेलिब्रिटीजना त्याचा त्रास झालेला आहे, इन्कम टॅक्सच्या रेट झालेल्या आहेत, त्यामुळे ते स्वतःच्या त्या व्हल्नरेबिलिटीला पण घाबरतात, त्यामुळे सेफ खेळतात. सो मला असं वाटतं त्यानंतर सरकारची भीती किती आहे. मध्यंतरी काही लोकांनी बोललं तर तिकडे फोटो काढायला बोलून घेतलं होतं दिल्लीमध्ये, अचानक सगळ्या लोकांना बोलून फोटो काढला होता. तर ही सरकारची भीती जी आहे ती पण लोकांना आहे, ती भीती नागरिकांना वाटता कामा नये ना. सेलिब्रिटी पण हे सामान्य नागरिक आहेत, फक्त त्याचे स्टेक्स हाय आहेत. त्याचा एखादा पिक्चर जर पाडला सगळ्यांनी मिळून तर त्याचं 50-100 कोटीचं नुकसान होऊन जातं. त्यामुळे या भीतीमुळे पण सेलिब्रिटी अनेकदा मागे पळतात. अनेक लोकांना तर कणाच नाही आहे, त्यांना फक्त धंदा करायचा आहे. सो आणि जे भूमिका मांडतात त्यांच्या मागे लोक पण उभी राहतात. मला असं वाटतं की एक थोडंसं आपल्यासारख्या देशाने
ह्याच्यामध्ये एक जस्टिस ठेवला पाहिजे, न्याय भूमिका जी असते ती ठेवली पाहिजे, की आपण ज्या वेळेला एखाद्या समाजासाठी कोणतरी बोलतोय त्याच्या मागे उभं तर राहायला पाहिजे. हां, तुम लढो हम कपडे सांभाळते करून पळून जाण्यात अर्थ नाही. सो सेलिब्रिटीजमध्ये हा मेजर थ्रेट आहे. आता काही सेलिब्रिटीज हे विकले गेलेले आहेत, काही सेलिब्रिटीज पेड प्रमोशन करतात. आता 2012 साली जे लोक देशावर आघात आहे, संकट आहे असं म्हणून ट्विट करत होते, हां, ते आता गप्प आहेत. आता अमिताभचं काल ट्विट व्हायरल झालं 2012चं लाठीचार्जच्या बद्दलचं, तर आज गप्प आहेत, पण ते काहीच बोलत नाहीत. तर ते कारण ते व्यवहारात आहेत आणि ते त्यांचा बिझनेस आहे इन्फ्लुएन्सर्सचा. सो मग असे जे लोक आहेत ते शांत आहेत. आणि आता बाकीचे काही लोक तर पिक्चर आल्याशिवाय तर बोलत नाही, त्यांचा व्यवहार आणि धंदा बघतात. मला वाटतं सेलिब्रिटीजना आपण कमी महत्त्व दिलं पाहिजे. सामान्य लोक हेच सेलिब्रिटी आहेत. आता सामान्य लोकांनाच 1-1 मिलियन 2-2 मिलियन व्ह्यूज येतात. तुला पण आहेत ना? हा, हो. किती आहेत? आहेत. मिलियन्स मध्ये किती व्ह्यूज आहेत? जास्तीत टॉप गेलेला व्हिडिओ आहे तो 48 मिलियनला गेला. 48 मिलियन. हा, ताल्या वाजवायच केली. हा, सो ही काय कमी सेलिब्रिटी आहे का? आणि ती बोलते ना. सो मला असं वाटतं की आता सामान्य लोकांमधूनच हे सेलिब्रिटी जन्माला येतील आणि त्यांचा पण इन्फ्लुएन्स खूप आहे. त्यामुळे तो पण सांभाळून जबाबदारीने कॉन्टेंट बनव. काय? हा, कळायला पाहिजे. सर, पुढच्या महिन्यात आपला इंडिपेंडन्स डे आहे. हो. तर तुम्हाला काय वाटतं की त्या अगोदर नवीन इतिहास घडेल का या कॉक्रोच जनता पार्टीकडून? नाही, मला नाही वाटत एवढ्या लवकर नाही होणार. ही धरून झाला 2 वर्षाची प्रोसेस आहे. हा, आणि आपल्या इकडच्या सगळ्या प्रोसेसला एक नवीन टप्पा निवडणुकांनंतर मिळतो. त्यामुळे 2 वर्षाची प्रोसेस आहे. 15 तारखेपर्यंत काय होईल तर काही नाही होणार. आज सोनम वांगचुक यांनी सांगितलं की तुम्ही ह्या मागण्या हे करा, मी उपोषण मागे घेतो. हेच थोड्याफार फरकाने सरकार एक पाऊल पुढे येईल, मागे येईल, चर्चा पुढे मागे होत राहतील. असं करता करता मला असं वाटतं की याच्यामध्ये पण आणखी 6-8 महिने जातील. इमिजिएटली काय होत नाही याच्यामध्ये, पण ही प्रोसेस आहे. आणि 15 ऑगस्ट निश्चितच काही वेगळा असेल का, तर मला असं वाटतं की दर 15 ऑगस्ट हा निश्चित वेगळाच असतो. आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, काहीतरी नवीन झटके बसतात, नवीन गोष्टी समोर येत राहतात. पण एवढ्या शॉर्टमध्ये नाही पाहावं याला. याच्यात अजून अनेक गोष्टी अनफोल्ड होतील. अजून खूप प्रोसेस आहेत. आता पॉलिटिकल प्रोसेसमध्ये जर ह्या सगळं आंदोलन जाणार असेल तर खूप हळूहळू नेते निर्माण होतील, काही लोक नाराज होऊन जातील. आणि अण्णा आंदोलनाच्या वेळेला पण आपण बघितलेलं आहे ना, कुमार विश्वास असे फ्रंटवर असलेले नेते नंतर बाहेर गेले, प्रोसेसच्याच बाहेर फेकले गेले. आशुतोष आमचे एडिटर होते त्यावेळेला, ते बाहेर फेकले गेले. सो असे, कारण पॉलिटिकल प्रोसेसमध्ये मग विनेबिलिटी, पॉलिटिकल नंतर डायनॅमिक्स, ह्या अनेक गोष्टी मॅटर करतात. आंदोलनं वेगळी असतात. तर मला असं वाटतं की देशात निदान तरुणांना एक व्हॉइस आणि प्लॅटफॉर्म मिळाला ही 15 ऑगस्टच्या निमित्ताने फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर तुम्ही कुठे व्यक्त झाला असतात? तुम्ही कधी गेला असतात मोर्चामध्ये? सांगा. हे आमचे झाले मोर्चे करून. हां, पण तुम्ही कधी गेला असतात मोर्चामध्ये? सो आपली लोकशाहीची जी काही फ्रेमवर्क आहे ती किती पण ढिली काही होते, ती तुटलेली नाही आहे, ती मध्ये मध्ये टाईट होत राहते. तर ह्या प्रोसेसमध्ये मला नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका अशी सिच्युएशन भारतामध्ये होताना मला दिसत नाही. कारण आपली आर्मी ही तशी थेट पॉलिटिकल अंडर नाही आहे. एकदा मध्ये ट्राय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण तशी थेट पॉलिटिकल याच्यामध्ये नाही. किंवा आपल्या इथल्या ज्युडिशरी ही थेट पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवत नाही किंवा स्वतः पॉलिटिक्स करत नाही. आपल्या इथला गव्हर्नर हा लोकनियुक्त लोकांचे अधिकार मिसयूज करेल, जसं महाराष्ट्रात झालं होतं कोश्यारींच्या वेळेला, पण तो स्वतःच मुख्यमंत्री नाही बनणार. आपल्या इथे थोडे चेक्स आहेत. आणि आपली जरा लोकशाहीची वीण ही मल्टी लेअर आहे. आणि आपली जी सोसायटी आहे ही असं एकदम उद्रेकी पण नाही आहे. म्हणजे उद्या समजा जर 4 मुलांनी इथे काही गोंधळ घालायचा प्रयत्न केला तर 2 सज्ञान आणि सुविद्य नागरिक जाऊन त्याला कानपटवून शांत पण करू शकतात. तो एकमेकांवर चेक आहे. आणि तो सेल्फ रेग्युलेशन ज्याला म्हणतो ना आपण, तर आपली सोसायटीमध्ये सेल्फ रेग्युलेशन खूप बऱ्यापैकी आहे. आणि अण्णा आंदोलनाच्या वेळेला पण हॅवॉक झालाच असताना, ज्याला अराजकता म्हणतात, तशी निर्माण झालीच असते, पण ती तशी नाही झाली कारण मग ती पॉलिटिकल प्रोसेसमध्ये आली.
मग तुम्ही फॉर्मल पॉलिटिकल प्रोसेसमध्ये येण्याचा गेटवे आहे ना आपल्याकडे. तुम्हाला फारच काय वाटलं तर एक पॉलिटिकल पार्टी काढा, निवडणूक लढवा. हां, तुमच्याकडे पैसे नसतील तर बिन पैशाची निवडणूक लढवा. तर आपल्याकडे अनेक डेमोक्रेटिक टूल्स, आयुध ज्याला म्हणतो ते आहेत. कोर्टात जाता येतं, लढता येतं, रस्त्यावर करता येतं, उपोषणं करता येतात. हां, म्हणजे इथे कोण रस्त्यावर उपोषणाला बसल्यावर कोण गोळी नाही मारून जाणार. एखादी मारली तर लोक आवाज उठवतील. म्हणजे अजून तितकं हे झालेलं नाही आहे. जे तालिबानीकरण ज्याला आपण म्हणतो ते होण्याच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. आपल्या सिस्टीम्स कोलॅप्स होताना दिसत आहेत आपल्याला, पण त्या एकदम कोलॅप्स नाही झाल्या. अचानक कुठून तरी कोणतरी जागृत होतो, निर्माण होतं. एखादा कोणतरी ऑफिसर येतो, आता सगळंच वाईट आहे चालताना एखादा तुकाराम मुंडे येऊन जातो, एखादा CGI तिकडे अचानक काहीतरी डिसिजन देतो. सो तुमचं लोकशाहीवरची जी श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो मध्ये मध्ये असा खुंटी हलवून बळकट करण्याचा जो प्रकार आहे तो पण होत राहतो. त्यामुळे मला बिलकुल असं वाटत नाही की जे लोक सातत्याने अरवण नक्षलवाद, नेपाळ होईल का, बांगलादेश होईल का, श्रीलंका होईल का, असं जे थ्रेट सांगतात, तर मला असं वाटत नाही की ह्या एक्स्ट्रीम थ्रेटच्या भीतीने तुम्ही इथे काहीतरी नवीन नॅरेटिव्ह लिहा, नवीन लोकांवर आरोप लावा की तुम्ही देशविरोधी आहात, तुम्हाला सिस्टीम बदलायची. सिस्टीम अशी बदलणारच नाही. आपल्या देशामध्ये निवडणूक लढल्याशिवाय ते खासदार म्हणून जाता येत नाही. संसदेच्या गेटवर तुम्हाला घेत नाही. तुम्ही विधानसभा कव्हर करता, विधानसभेत प्रवेश करता येत नाही. तुम्ही विधानसभेत जाऊन काय बसणार आहात? सो आपल्या इथल्या प्रोसेस ह्या वेगळ्या आहेत जरा. जे देश कोलॅप्स झाले त्यांच्या मागे परकीय शक्तींचा हात आणि त्या देशांची साईज पण आपल्या याने छोटी आहे ना. आपल्या इथे 543 खासदारांचं कोण मन हे करत जोपर्यंत त्यांचे पक्ष पडत नाही. बरोबर. सो ह्या पद्धतीमध्ये ज्या वेळेला मला असं वाटतं तर मला थोडीशी याच्या बाबतीत माझं रिझर्वेशन आहे की अशी स्थिती तशी निर्माण होत नाही. पण नंतर नेक्स्ट एपिसोड. हा, म्हणजे आज आपला मुद्दा मला वाटतं की आंदोलनापुरता, त्या आंदोलनाच्या जाणीवा, त्याच्यातल्या नेणीवा ज्या आहेत, त्याच्याचबरोबर स्ट्रॅटेजी आहे आणि त्या सोबतीने तुम्ही पण हे अनुभवताय, तर तुमची पण मतं एवढ्या पुरतंच राहू आपण. पण मी तुम्हाला सांगतो की हे अनफोल्ड होईल, जसं जसं होईल तसं जसं आपण चर्चा करू. पण ज्यांना वाटतं की आपण सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत, त्या सगळ्या लोकांनी याच्यातनं शिकलं पाहिजे की तुम्ही अमर नाहीत, तुम्ही कायम नाहीत. तुम्हाला बदललं जाऊ शकतं, रिप्लेस केलं जाऊ शकतं. लोकांच्या बरोबरीने राहा, त्यांचे प्रश्न सोडवा, त्यांचे बाप बनू नका, त्यांचे देव बनू नका. हां, आणि त्यांच्या नशिबाचे मालक बनू नका. तुम्ही जनसेवक आहात, जनसेवकासारखं राहा आणि पेपर फोडू नका, नाहीतर मग हे असे फटके पडतील तुम्हाला. हां, सगळं शक्य आहे. जेनजीच्या राज्यात सर्व शक्य आहे. हो.